आपला तालुका दुष्काळी म्हणून पोरी देत नव्हते, मात्र आता आपला तालुका हिरवागार होतोय. त्यामुळे पोरांनो आता लग्नाची चिंता सोडा. माजी आमदार शहाजी बापूंची प्रचार सभेत तुफान फटकेबाजी. कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रेडिट मार्क्स. नाशिक जिल्ह्यातल्या महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. कुंभमेळ्यासाठी किमान 60 तास श्रमदान केल्यास विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट मार्क्स. तर कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान देण्याच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक. विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात केलं आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत वेगळाच प्रकार उघड. महिलांसाठीच्या योजनेकरता 710 पुरुषांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर. हा प्रकार समोर येतात सर्व अर्ज तात्काळ अपात्र. 710 अर्जदारांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष. मंत्रालयातल्या उपहारगृहात आता अॅल्युमिनियम ऐवजी स्टीलची भांडी वापरणार. स्टीलच्या भांडी खरेदीसाठी 5 लाखांची तरतूद. इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडीसह मायक्रोवेव्ह ओव्हन देखील खरेदी करणार. विधानसभा विधान परिषदेतले एकूण आमदार लंडन दौऱ्यावर जाणार. भाजपकडून विक्रांत पाटील, निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाईंचा समावेश. शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार. बॉलिवूडच्या आणखी 5 सेलिब्रिटी बिश्नोई गँगच्या रडारवर. शुभम लोणकरने सेलिब्रिटींना धमकावल्याची माहिती. मुख्य म्हणजे 5 सेलिब्रिटींपैकी एकानेही पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही, सूत्रांची माहिती. तर स्वतः रोहित शेट्टीने आपल्याला धमकीचा कॉल आल्याचं नाकारल्याचीही सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.